19 वर्षांनी एकाच व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत। ठाकरेंचा आवाज एकत्र घुमणार आहे, कारण ठाकरेंनी एकीची वज्रमुठ आवळलेली आहे, तर त्याची संयुक्त निमंत्रण पत्रिका देखील संजय राऊत यांनी जारी केली। मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये। आवाज मराठीचा, दोन ठाकरेंच्या एकीचा, सरकार विरोधात ठाकरेंनी आवळली वज्रमुठ, मेळाव्यात होणार युतीची घोषणा। गिरे रे पैसा चा हा ट्रेलर लॉन्च आहे। माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता। पिक्चर अभी बाकी है। सरकारनं हिंदी सक्तीवरून माघार घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी 5 जुलैला एकीची वज्रमुठ आवळण्याचं जाहीर केलंय। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकी संदर्भात उद्धव ठाकरेंनी निमंत्रण पत्रिकाच प्रसिद्ध केली। आवाज मराठीचा असं म्हणत ही जल्लोषाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संजय राऊतांनी प्रसिद्ध केली। 5 जुलैला वरळी डोम मध्ये तब्बल 19 वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मनसेचं अस्तित्व धोक्यात येईल असा दावा शिंदे गटानं केलाय। तर भाजपनं मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत। बघा, एका मोर्चाकरता एकत्र येणं तो पण पक्षविरहित हा मोर्चा आहे। माझं तरी स्पष्ट वैयक्तिक मत आहे, माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवजींसोबत जायचा निर्णय घेणार नाहीत। उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं, उद्धवजींसोबत जाणं म्हणजे ती व्यक्ती सर्वात जास्त त्या व्यक्तीला जवळनं कोणी ओळखत असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे ओळखतात, आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यासोबत जाणार नाही। कुटुंबाने एकत्र राहिलंही पाहिजे, कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, म्हणून याला आमचं समर्थनच आहे। राहता निवडणुकीतलं बळ आणि कोण घाबरलं तर माझा चॅलेंज आहे, काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, मनसे, अन्य शरद पवारांचा पक्ष, हिम्मत असेल तर एकटे लढा। खरं तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर सरकारनं हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द केले। त्यामुळे आता ठाकरे बंधूंनी आवळलेली एकीची वज्रमुठ 5 जुलैच्या जल्लोष सभेनंतरही महापालिका निवडणुकीसाठी कायम राहणार की पुन्हा महापालिकेचं गणित जुळवून दोघांच्या वाटा वेगळ्या होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। अखेर ठाकरेंच्या जल्लोष मेळाव्याचं ठिकाणही ठरलं। मुंबईतील वरळी डोम मध्ये मनसे आणि ठाकरे सेनेचा हा भव्य मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या मुखपत्रातून सभेचं ठिकाण जाहीर करण्यात आलेलं आहे। विजय दिवसाचा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी आमची इच्छा आहे, मात्र सरकारकडून आम्हाला परवानगी मिळणार नाही याची कल्पना आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली। वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा, पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी, यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे। कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती। अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे, पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थावर। तर एकीकडे 5 जुलैच्या विजयी मेळाव्याचं निमंत्रण जे आहे त्या निमंत्रणाची पत्रिका आता समोर आली आहे, तर दुसरीकडे विजय मेळाव्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्याचे बॅनर लागायला सुरुवात झाली। गिरगावात हे बॅनर लागलेले आहेत, तुम्ही दोघे फक्त एक व्हा, बाकी आम्हा मराठी बांधवांवर सोडा, असं कसा धिंगाणा घालू ते बघाच, माननीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून हेच सांगत असतील असा आशय या बॅनरवर आहे। भाजपमध्ये कुणाशी रक्ताचं नातं नाही, पण हिंदुत्वाचं नातं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। इतर पक्षात रक्ताच्या नात्याशिवाय पार्टीचं प्रमुख होता येत नाही असं म्हणत त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला हाणलाय।
तर बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही असं म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं नाव न घेता प्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. भारतीय जनता पक्षामध्ये आमचं नातं हे परिवाराचं नातं आहे. आमचं नातं हे हिंदुत्वाचं नातं आहे. देशामध्ये 99% पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकाच परिवारातले लोक अध्यक्ष होतात. त्या ठिकाणी रक्ताच्या नात्याशिवाय तुम्हाला पार्टीचं प्रमुख होता येत नाही. या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे. या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे. अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत. इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीला तडे जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे स्पष्ट संकेत महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनीच दिले आहेत. राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील सहभागामुळे कुणाची कोंडी होणार आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. ठाकरेंच्या युतीला मवियातून विरोध. ठाकरे एकत्र येणार, मविया फुटणार. राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसला अमान्य. सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसनं राज ठाकरेंच्या भूमिकेला उघड विरोध करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशाराच दिलाय. राज ठाकरे से का जो बयान है, उनका स्टैंड है, वो हम बिल्कुल सहमत नहीं है. नॉर्थर्न इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है. भारत एक है और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है, अवसर दिया है. कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा. अगर राज ठाकरे उनके साथ आते तो देखेंगे. अभी तो तय नहीं है ना, जाएगा या नहीं जाएगा. लेकिन हमारे बीएमसी के बारे में 7 तारीख को हमारा निर्णय होगा. तर चेन्नी थलांच्या इशाऱ्यानंतर मनसेनंही काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचं सांगत आगपाखड केली आहे. मला असं वाटतं यांना या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे? त्यांनी त्रिभाषा सूत्री लागू केली आहे का? ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी त्रिभाषा सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला. त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका, महाराष्ट्रात एक भूमिका, असं करून काँग्रेसला चालणार नाही. आणि काँग्रेसची 2009ला काय भूमिका होती? ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती, आजही आहे. त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता. त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे. खरं तर विधानसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर ठाकरे ब्रँड जपण्यासाठी दोघांनी एकीचा सूर धरला. त्यातच हिंदी सक्तीमुळे ठाकरे बंधूंच्या हाती आयतं कोलीत मिळालं आणि त्यांनी सरकार विरोधात एकीची वज्रमूठ आवळली. त्यामुळे महायुतीचे धाबे दणाणल्याची चर्चा होती. तर आता ठाकरे बंधूंच्या युतीमुळे काँग्रेसही अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे ते देखील पाहूयात. राज ठाकरेंच्या मवियातल्या सहभागानं उत्तर भारतीय दुरावण्याची भीती आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंसोबत युती झाल्यास मुस्लिम मतदार फारकत घेण्याची भीती आहे. मवियातील मनसेच्या सहभागानं जागा वाटपावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काँग्रेसही भाजपच्याच वाटेनं चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे 5 जुलैच्या मेळाव्यात ठाकरेंनी युतीची घोषणा केल्यास 7 जुलैला काँग्रेस आपले पत्ते उघड करून
मवियातून बाहेर पडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पडलेली फूट ही भाजपच्याच पथ्यावर पडणार का, अशी देखील चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. हिंदी सक्तीच्या GR वरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंच्या काळातील GR असेल तर तो GR आणून सेना भवन समोर जाळा, आम्ही तुम्हाला जागा देतो, असं आव्हान राऊत यांनी दिलंय. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मविया सरकारच्या काळातच घेण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि त्यावर आता राऊत यांनी हे उत्तर दिलेलं आहे. आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं. फक्त मी कालच म्हटलं, राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता GR काढला, ते समोर आणा. तो GR ढोंग हे त्यांचं हत्यार आहे. त्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. ते खोटं बोलत आहेत. उद्धव ठाकरे साहेबांनी जो GR काढला असं म्हणताय किंवा काय, तो जाळा ना तुम्ही भाजपवाल्यांनो. आम्ही तुम्हाला जागा देतो जाळायला आझाद मैदानला किंवा शिवसेना भवनासमोर येऊन जाळा. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा GR जाळतो. आमचा GR असेल उद्धव साहेबांच्या सहीचा, त्यांनी तो जाळावा. त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव समितीला 3 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. ही समिती माशेलकर समितीनं सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करणार आहे. सर्व तज्ज्ञांशी चर्चा करून सरकारला अहवाल सादर करणार आहे. मात्र जाधव असो किंवा कुणी 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही अशा इशाराच राज ठाकरेंनी दिलेला आहे. तर दुसरीकडे कुणाच्याही दबावात येणार नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल असं देखील फडणवीस म्हणतायत. आता जाधव समितीच्या अहवालात नेमकं काय येतं आणि पुढील निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा असतानाच भास्कर जाधवांनी राणे कुटुंबाला शिंगावर घेत कडवट टीका केली. मात्र भास्कर जाधव एवढे का भडकले आणि त्यांनी राणेंवर काय टीका केली, पाहूयात या रिपोर्टमध्ये. राणेंचा ठाकरेंवर वार, जाधवांचे शब्दांचे प्रहार. जाधवांनी राणे पिता पुत्रांना सुनावलं. नितेश राणे नेपाळी वॉचमन. तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा. त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. हा संताप आहे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा आणि त्यांच्या संतापाला कारण ठरलंय ते दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावरून नारायण राणेंनी केलेली टीका. खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली. आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. राणे पिता पुत्र यांच्यावर निव्वळ शब्दांचे प्रहार करून भास्कर जाधव थांबलेले नाहीत, तर त्यांनी राणेंना काही सवालही विचारले आहेत. राणेंनी स्वतःचा पक्ष काढला आणि 1 वर्षात आपला पक्ष का सोडला? तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? राणे, तुम्ही भाजपच्या चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला? दरम्यान नारायण राणेंनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर नेमकी काय टीका केली होती तीही पाहूया. मला आठवतंय, याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं, त्रास दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं. त्याची त्यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळोगतायत? शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. मराठी माणसानं आणि हिंदूंनी यांना घरी बसवलं.
गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. एकीकडे भास्कर जाधव ठाकरेंच्या विरोधात सातत्यानं आपली नाराजी व्यक्त करतायत. एवढंच नव्हे तर ते ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत आणि त्यामुळेच जाधवांनी उद्धव ठाकरेंवरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देऊन पुन्हा आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे का, की या टीकेच्या निमित्तानं पुन्हा कोकणातील वर्चस्वाची नवी खेळी खेळली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर आपण बघतोय कशा पद्धतीनं वातावरण तापलंय, दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ लागलेले आहेत, तर दुसरीकडे मुंबई लोकल मधलं एक गाणं देखील प्रचंड गाजतंय. मराठी बोला तुम्ही मराठी बोला असे बोल असलेलं हे गाणं आहे. प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे वाद झाला, हिंदीला विरोध झाला आणि महायुती सरकारला GR रद्द करावा लागला आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल मधलं हे गाणं आता प्रचंड हिट झालेलं आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. त्यामुळे ठाकरे सेनेचे नेतेही आक्रमक झाले. सदावर्तेंना कांशिलात मारणाऱ्याला थेट बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय पाहूयात, हा एक रिपोर्ट. लोकसभेला शिल्लक राहिले नाही, काय न्यूसन्स व्हॅल्यू आहे, काय काडीची किंमत आहे, राजकीय किंमत. त्यानंतर काय विधानसभेला यांचं झालं. आता गल्लीच्या निवडणुका लागल्यात, ही शेवटची राजकीय घरघर. हेच उत्तर आहे. वकील गुणरत्न सदावर्तेंची ही ठाकरे बंधूंवरील टीका ऐकलीत. सदावर्ते त्यांच्या अशा वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत. मात्र या विजयी मेळाव्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. हे मास्टर, हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण. आणि तुम्हाला सांगतो, हे सगळं करून ज्या या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात विजय उत्सव करायला निघालेत. माझं असं म्हणणं आहे, विजय मेळावा करायला निघालेत. माझं असं म्हणणं आहे, तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे. तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल. हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर सदावर्ते यांच्या घराबाहेर मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्यात गुणरत्न सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून शिवसैनिक आक्रमक झाले. ठाकरे सेनेचे प्रशांत भिसे यांनी तर वायफळ बडबड करणाऱ्या सदावर्तेंना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत सदावर्तेंच्या कानशिलात मारणाऱ्याला थेट 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय. एक कुरळ्या केसांचा कुत्रा बेंबीच्या देठापासून ओरडायला लागलाय, बोंबलायला लागलाय, शिव्या द्यायला लागलाय आपल्या मराठी माणसांना. जो कोणी त्या गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली वाजवेल त्याला मी आज विधानभवनाचं वातावरण देखील तापलं होतं, कारण काँग्रेस आमदार नाना पटोले यांना आज विधानसभेच्या कामकाजातून दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं.
पटोलेंनी भाजप नेते बबनराव लोणीकर तसंच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि ते अध्यक्षांच्या खुर्चीजवळ गेले. त्यावरून अध्यक्षांवर धावून जाणं अशोभनीय असून पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर अध्यक्षांनी पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन केलेलं होतं. एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे. अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोक वर गेले नाही तसं नाही आहे, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये. नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे. नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारकीर्दीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही असं मग यानंतर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होत्या त्याला. अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला. आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे हे सरकार आहे. भाजप हे शेतकरी विरोधी है. अगर मोदी किसानों का बाप है, इस तरह कहते हैं, तो मोदी किसानों का बाप नहीं हो सकता, मोदी इनका बाप हो सकता है. तर वळूया पुढील बातमीकडे. विरोधी पक्षनेत्याची अजूनही निवड न झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. भास्कर जाधवांनी त्या संदर्भात नाराजी उघड केलेली आहे. मवियाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी माझं नाव दिलं गेलं होतं, मात्र सरकारनं अध्यक्षांकडे आणि त्यांनी सरकारकडे बोट दाखवत हे पद रिक्त ठेवलं आहे. यासाठी विधिमंडळाकडून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, मात्र निर्णय होत नाही. सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा याकरता माझं नाव देण्यात आलेलं आहे. माझ्या पक्षातर्फे पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो, अध्यक्षांना सुद्धा 4 वेळा भेटलो, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावाची आज घोषणा करण्यात आलेली आहे. मंत्री किरेन रिजिजू यांनी ही घोषणा केली. वरळीतील डोम इथं घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. प्रक्रिया के मुताबिक हमारे भारतीय जनता पार्टी के पुराने वरिष्ठ साथी, वरिष्ठ और वर्तमान में राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य हैं रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है. मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं. संभाजीनगरमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त रकमेचा रमाई घरकुल घोटाळा झाल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. आणि या घोटाळ्यात नगरसेवक सहभागी आहेत. गरिबाची कागदपत्र घेऊन कोट्यवधींची लूट केल्याचा दावा देखील जलील यांनी केलेला आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊन कागदपत्रही दाखवलेली आहेत. 2010 ते 2020 या काळामध्ये रमाई घरकुल योजनेसाठी जितका खर्च केला गेला त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं गेल्या 4 वर्षात झाला आहे. यात स्थानिक नेत्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. जे गोरगरीब SC समाजातले, बुद्धिस्ट समाजातले लोकांना जे पैसा मिळाला पाहिजे घर बांधण्यासाठी, ते एजंट्स
आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमत करून कशा प्रकारे बोगस फाईल्सच्या आधारावर हे पैसा त्या एजंट्सच्या अकाउंटवर ट्रान्सफर करत आहे, याचा सविस्तर जे डिटेल्स आहे मी घेतलेले आहे. माझ्याकडे खूप सारे पुरावे आहे आणि मी आज अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देणार की कशा प्रकारे बोगस अकाउंट्सवर हे पैसा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोध होत असलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम करण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा शेतकऱ्यांनी आणखी तीव्र केला असून महामार्ग आमच्यावर लादू नका अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय, आता अधिक विषयाची परीक्षा करू नका. शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, पण अनावश्यक खर्च करून जो भ्रष्टाचार होतोय त्याला मात्र शेतकऱ्यांचा विरोध आहे. राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच असून जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आणि यात पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोल्यासह इतर भागामध्ये 257 आत्महत्यांची प्रकरणं निदर्शनास आलेली आहेत. त्यापैकी 76 प्रकरणं शासन निर्णयामधील निकषानुसार मदतीसाठी पात्र असून 74 प्रकरणं अपात्र ठरली आहेत. तसंच 107 प्रकरणं चौकशीसाठी प्रलंबित आहेत. तर वळूया पुढील बातमीकडे. समृद्धी महामार्गावरील टोलच्या झोलची कराळे मास्तरांनी पोलखोल केली. समृद्धी महामार्गावर टोलच्या नावाखाली लूट होत असल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केलाय. वर्ध्यावरून नागपूरला जाताना मुंबईपासूनचे टोलचे पैसे कापले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कराळे मास्तरांनी टोलचा झोल कसा उघड केलेला आहे ऐकूयात कराळे मास्तरांकडून. हे समृद्धी एक्सप्रेस वे वरचा ह्या शेवटलं नागपूरचं टोक आहे, जिथून आपण एक्झिट होतो आणि मग इकडे नागपूरकडं निघतो. तर इथं आम्ही वर्धेवरून आलो आणि वर्धेवरून आल्याच्या नंतर आमची गाडी या की टोल प्लाझावर जशी चालली तर गपकन तो दंड्यावरत गेला. आता दंड्यावरत गेल्यावर आम्ही गपकन गाडी काढणार आहे भाऊ, तर आम्ही काढली. आम्हाला काय माहित का कोणाच्या टोल त्या फास्टॅगनं दंड्यावरत गेला. आता तो दंड्यावरत गेल्यावर आम्ही नागपूरला आलो. नागपूरला आल्यावर ह्या दंड्या काही वरत गेला नाही. यायनं दुसऱ्याच्या गाडीच्या ठीक आहे फास्टॅग हे केला, कॅप्चर केला आणि आमचा दंड्या उचलला. याच्यात आमची काय गलती आहे? आमची गाडी चालली, आम्ही इथं आलो. इथं आल्यावर मुंबई पासून पैसे कट्टे हा MSRTCचा रूल आहे आणि MSRTCच्या रूलनुसार मुंबई पासून पैसे कटले आणि मला मेसेज येते 3 दिवसानं. म्हणजे एखाद्या घंट्याचे पैसे कटले जरी तर तो 3 दिवसानं कायले मराले पाहत जाते. शासनाला विनंती आहे का हे सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या दुरुस्ती करा. मॅन्युअली पोट्याले तिथं बटन दाबाचे अधिकार द्या का या नंबरची गाडी क्रॉस ठीक आहे क्रॉस फास्टॅग रीड करून इथून गेली बा. आणि आता बातमी भ्रष्टाचाराच्या मार्गाची. अवघ्या 2 दिवसांपूर्वी बांधलेला रस्ता एका तरुणानं चक्क हातानं उखडून फेकलाय. हा व्हिडिओ पाहून या रस्त्याच्या कामाचा दर्जा नेमका कसा होता याचा अंदाज तुम्हाला घरी बसून येणार आहे, कारण सरकारी कामातील भ्रष्टाचाराचं एक उत्तम उदाहरण दाखवणारा हा रस्ता आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यामधील टाकळ गावातील हा रस्ता आहे. दरम्यान रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम इथं पाहायला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल आता सगळ्यांनीच संताप व्यक्त केला आहे. तत्काळ हा भ्रष्ट कंत्राटदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी आता स्थानिकांनी केलेली आहे. टाकळगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील 4 ते 8 दिवसाखाली डांबर पडलेला आहे. काय डांबर रस्ता आहे काय उकळत आहे बघा. गुत्तेदाराचं नाव काय? गुत्तेदाराचं काय हाकीम शेख. हाकीम शेख आहे म्हणा. आता एवढं गावाला अवघड. तर बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाचे पडसाद हे आता पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळालेले आहेत. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत. बीडमधल्या एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती आणि या प्रकरणात 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातनं या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू आणि त्या माध्यमातनं ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू. विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी महसूल राज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केला आहे. वाळू चोरी प्रकरणाशी महसूल राज्यमंत्र्यांचा संबंध आहे. या संदर्भातले पुरावे मी सभागृहाला देतो, त्यानंतर महसूल राज्यमंत्र्यांना निलंबित कराल का असा सवाल परब यांनी विचारला. तर अनिल परबांनी पुरावे द्यावेत, सिद्ध झाले तर मी स्वतः राजीनामा देईन असं योगेश कदम यांनी उत्तर दिलं आहे. ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणचा एंट्री, जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्याने व्हिजिट केली, तिकडचा तुम्हाला अहवाल ती कॉपी देतो. हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का? त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्येत बसतात. आमच्यावरती दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्येत बसतात म्हणून. आता हिंमत दाखवा. माननीय अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष महोदयांकडे द्यावेत, त्यांनी ते माननीय मंत्री महोदयांकडे द्यावेत. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल, मी स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही, मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. तारुण्याच्या मोहापायी अँटी एजिंग इंजेक्शन्स सारखी औषधं घेणाऱ्या शेफालीच्या मृत्यूनं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मात्र शेफालीचा मृत्यू खरंच औषधांमुळे झालाय का? शेफालीच्या मृत्यूमागे नेमकं गूढ काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. इंजेक्शन्स, गॅस्ट्रिक अशी औषधं घेत असल्याचं समोर आलं आणि अनेकांना धक्का बसला. त्यामुळे तारुण्य टिकवण्यासाठी घेत असलेली औषधं नेमकी मानवी शरीरासाठी किती हानिकारक आहे पाहूया. अँटी एजिंग वाईल्स. अँटी एजिंग वाईल्स औषधं इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध असतात. तारुण्य टिकवण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो आणि या औषधांच्या दीर्घकाळ वापरानं यकृताचं मोठं नुकसान होतं. थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जेसाठी इंजेक्शन्सचा वापर होतो. व्हिटॅमिन ए आणि डीचं अधिक प्रमाण शरीरासाठी हानिकारक आहे. मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित आजार यामुळे होतात. गॅस्ट्रिक औषधे. या औषधामुळे पोटातील आम्ल कमी होण्यास आणि अन्नपचनास अडथळा निर्माण होतो. दीर्घकाळ औषधं घेतल्यानं शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता जाणवते. कॅल्शियमचं शोषण कमी होत असल्याने हाडं कमकुवत होतात. दरम्यान अशा प्रकारच्या औषधांना FDAनं मान्यता दिला नसल्याचा दावा त्या डॉक्टरांनी केलाय. त्यामुळे शेफालीच्या मृत्यूला अशीच औषधं कारणीभूत असल्याची चर्चा आहे. शेफाली जरीवाला यांनी स्किन व्हाईटनिंग एजंट्सचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला होता. IV ग्लुटाथिओन हे इंजेक्शन आपण न्यूरोटॉक्सिसिटी ज्या केमोथेरपी एजंट्समुळे होते तर त्यामध्ये आपण वापर करत असतो. परंतु FDA अप्रूव्ड स्किन व्हाईटनिंग एजंट म्हणून त्याला मान्यता मिळालेली नाही आहे. स्किन व्हाईटनिंग एजंट्स आता मार्केटमध्ये सरासर यूज केले जातात. फर्स्ट ऑफ ऑल हे FDA अप्रूव्ह नाही आहे, म्हणून ह्याच्यावर स्टडीज किंवा अजून एफिकसी येणं अजूनही बाकी आहे. ॲज पर पीपल जनरल इंडिकेशन असं राहील की तुम्ही जेव्हा पण हे सगळे मेडिसिन्स घेतात ते इट शुड ऑलवेज बी कन्सिडर्ड ऑर टेकन आफ्टर द कन्सल्टेशन ऑफ एन MD ऑर DNB ऑर अ DVD डॉक्टर ओनली. कुठल्या दुसऱ्या डॉक्टरच्या मान्यताखाली हे वापर न केलेलं ते जास्त बरं राहील, कारण की हे मेडिकेशन
मेडिकेशन्स वी डोंट नो की काय साईड इफेक्ट्स देतील. शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र जर शेफाली घेत असलेली औषधं याला कारणीभूत ठरत असतील तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे तारुण्य अबाधित राखण्यासाठी तुम्ही पण अशी औषधं घेत असाल तर आत्ताच सावध व्हा, नाहीतर तारुण्याच्या नादात फुका जीव गमवाल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बिबट्याच्या तावडीतून एक महिला अगदी थोडक्यात बचावलेली आहे. शेतामध्ये चरणाऱ्या कोंबड्यांचा शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्या थेट अंगणात आला. दरम्यान अचानक समोर बिबट्या आलेला पाहून महिला खाली कोसळली, अंगाचा थरकाप उडाला. ही दृश्य नाशिकच्या अकोले तालुक्यातील डोंगरगावातील आहेत. ही महिला अंगणामध्ये कपडे धुत असताना अचानक बिबट्याचं दर्शन झालं. सुदैवाने या घटनेमध्ये महिलेला कोणतीही हानी झाली नाही. आणि आता बातमी उत्तर प्रदेशमधून एका अपघातासंदर्भातली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झालाय. भरधाव कार थेट हॉटेलमध्ये घुसली आहे. यामध्ये 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील हापूड जिल्ह्यात घडलेली आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अपघातानं कार चालक फरार झालेला आहे. स्कूल बस मालक संघटना आणि राज्यभरातील प्रवासी बस संघटनांनी संप पुढे ढकललाय. विविध मागण्यांसाठी 2 जुलैपासून संपाची हाक देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संप तुर्तास स्थगित करण्यात आलाय. या चर्चेमध्ये बस संघटनांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्कूल बस मालक संघटनांचे अध्यक्ष अनिल गर्ग यांना चर्चेचं आमंत्रण देत आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आलेली. त्यानंतर हे आंदोलन आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये हाणामारीचा आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याचं समोर आलं. डोंबिवली स्टेशनवरनं सुटणाऱ्या लोकलमध्ये ही हाणामारी झाली असून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आणि आता बातमी आंतरराष्ट्रीय राजकारणातली. इराणमध्ये इलॉन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट वापरावर बंदी आणलेली आहे. हेरगिरीच्या भीतीने इराणनं हा फतवा जारी केला असून इंटरनेट सेवा वापरणाऱ्याला चापकाचे फटके मारण्याची शिक्षाही दिली जाणार असल्याचं समजतंय. याशिवाय दंड भरावाच लागेल आणि तुरुंगातही जावं लागेल. इराणच्या संसदेनं तसा कायदाच केला असून अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर पुन्हा बरवलेत. त्यांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचा उल्लेख कायदेशीर संघर्ष असा केलेला आहे. मुनीर यांनी याचा उल्लेख कायदेशीर संघर्ष असा केलेला आहे. दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला असून भारतानं पाकिस्तानवर 2दा विनाकारण आक्रमण केलं. भविष्यामध्ये होणाऱ्या आक्रमणाची जबाबदारी पूर्णपणे आक्रमण करणाऱ्यांवर असेल असंही त्यांनी म्हटलंय. राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं नुकताच मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. आधीच वेगवेगळे शुल्क वाढवलेले असताना आता ही नवीन दरवाढ झाल्यानं हॉटेल आणि बार व्यावसायिक ग्राहक चिंतेत आहेत. उत्पादन शुल्कामध्ये अचानक मोठी वाढ केल्यामुळे हॉटेलसह ग्राहकांवर याचा परिणाम होत असून याचा फटका पर्यटन क्षेत्राला सुद्धा बसतोय असं इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं म्हटलेलं आहे. ही शुल्कवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा हॉटेल आणि बार बंद ठेवत या अधिवेशन काळामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आणि आता बातमी पावसासंदर्भातली. पुढील 4 दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
आता बातमी आहे सामच्या इम्पॅक्टची. साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. नंदुरबारमध्ये पावसात विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. ही बातमी साम टीव्हीनं दाखवली होती. त्यानंतर नवीन पूल बांधण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. नंदुरबारच्या केलखाडी इथल्या नदीवर पूल नाही, त्यामुळे डोंगरपाड्यामध्ये राहणारे विद्यार्थी झाडाच्या फांदीवरनं जीव मुठीत घेऊन शाळेमध्ये जातात. महत्त्वाचं प्रकरण होतं. जवळपास 400 ग्रामस्थ आणि 20 विद्यार्थी तिथे पूल नाहीये अक्कलकुवामध्ये. मी स्वतः ते चित्र बघितल्याबरोबर तात्काळ ते तसंच्या तसं राज्याच्या PWD विभागाला पाठवलेलं आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की तात्काळ आपण याची माहिती घ्या, इतक्या वर्षात हे का झालं नाही आणि ते तात्काळ करण्याच्या संदर्भात, त्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या संदर्भात निर्णय करा असं सांगितलेलं आहे. दरम्यान विद्यार्थी कशा पद्धतीने हा जीवघेणा प्रवास करतात या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर निकवडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया. एकीकडे राज्यात हिंदी शक्तीवरनं राजकारण चांगलं तापत असताना दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखेडी पाडा येथील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असतानाचा पाहायला मिळतोय. शिक्षणासाठी हे विद्यार्थी हा नदीपासून 20 फूट वरती असलेल्या या पुलावरनं कशा पद्धतीने बघा आपण पाहू शकतो प्रवास करतायत. इथल्या स्थानिक नागरिकांना देखील याच पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. एकीकडे सरकार अनेक मोठमोठ्या गप्पा मारत असतं, शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं म्हटलं जातं. मात्र दुसरीकडे सातपुड्याचे ही दुर्दैवी चित्र जे आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. केलखेडी पाडाचा हा सगळा परिसर आहे आणि आपण कशा पद्धतीने त्या भागात असलेल्या गर्भवती महिला असेल किंवा इतर विद्यार्थी असतील यांना रोज अशाच पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे नदीला पूर आल्यानंतर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. जर या भागांमध्ये अशी काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, अशी देखील प्रश्न जे होते आता उपस्थित होतानाचा पाहायला मिळतोय. केलखडीवरनं सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार. आंबोली धबधब्यावर पर्यटकांनी धुडगूस घातल्याचं समोर आलंय. कर्नाटकातल्या तरुणांनी हुल्लडबाजी करत जीवघेणे स्टंट केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये काही तरुण धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या थांबवून जोरजोरात हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध उभं राहून नाचणं, जोरात आरडाओरडा करणं आणि सार्वजनिक शिस्तभंग करणारे प्रकार इथं दिसत आहेत. या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. स्थानिक प्रशासनानं अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आणि आता बातम्या पाहूयात वारी संदर्भातल्या. अकलूजमध्ये तुकोबांच्या पालखीसमोर रिंगण सोहळा पार पडला. टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं अनोख्या चैतन्य आणि भक्तिसागरात प्रफुल्लित झालेल्या वातावरणात अकलूजमध्ये पालखीचं आगमन झालं. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेला रिंगण सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. पालखी आणि दिंड्या रिंगणात दाखल झाल्यावर मृदुंग आणि टाळ्यांच्या गजरामध्ये हजारोंच्या मुखातून ज्ञानोबा माऊली तुकारामचा नामघोष करत ठेका धरण्यात आला. संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. त्याआधी सकाळी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं सराटी गावाजवळ नीरा नदीमध्ये स्नान संपन्न झालं. देहू संस्थानाच्या वतीने नीरा नदी पात्रामध्ये पादुकांना शाही स्नान घालण्यात आलं. पादुकांवर पाणी, दही, दुधाचा अभिषेक करत आरती झाली. हजारो वैष्णवांनी तुकोबारायांचा जयघोष करत पादुकांवर पुष्पवृष्टी केली. वारीच्या बातम्यांनंतर आता पाहूयात व्हायरल सत्य रिपोर्ट. आता विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना केंद्राकडनं मोफत लॅपटॉप मिळणार आहे. सोशल मीडियावर याबाबतचा एक मेसेजेस व्हायरल होतोय. दरम्यान साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूया. विद्यार्थ्यांना मिळणार फुकट लॅपटॉप. मोदी सरकारकडून फुकट लॅपटॉपची योजना.
व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? विद्यार्थ्यांना आता सरकार लॅपटॉप देणार आहे, तेही अगदी मोफत असा मेसेज व्हायरल होतोय. कारण आता शाळा कॉलेजेस सुरू झाली आहेत. त्यामुळं खरंच विद्यार्थ्यांना सरकार मोफत लॅपटॉप देणार आहे का? कारण सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. त्यामुळं मोबाईल, लॅपटॉप या आता गरजेच्या वस्तू बनल्या आहेत. विद्यार्थ्यांना हे मोफत लॅपटॉप कसे दिले जाणार आहेत? सरकारची अशी कोणती योजना आहे? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत. डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून ही योजना आणण्यात आली आहे. मोफत लॅपटॉपसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. हा मेसेज व्हायरल होत असून त्यासोबत लिंकही देण्यात आली आहे. या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार असेल तर तो कसा मिळणार? त्यासाठी अर्ज कुठे करायचा हे सांगणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली. तसंच PIB सर्चही केला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. विद्यार्थ्यांसाठी केंद्राची लॅपटॉप वाटपाची कोणतीही योजना नाही. सरकार विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणार हा दावा खोटा आहे. मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहेत. त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका. फसवणूक करणारे असे मेसेज व्हायरल करत असतात. आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना सरकार मोफत लॅपटॉप देणार हा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम TV, मुंबई.